स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, लिखाण कसं करावं या संदर्भात आपण सातत्याने बोलत आलेलो आहोत आणि बऱ्याचदा लोकांचे काही चांगले कमेंट्स येतात आणि त्या कमेंट्समध्ये त्यांचं म्हणणं असतं की सर या विषयावरती कसं लिहायचं, किंवा अलीकडेच मला एक कमेंट्स आली की सर विनोदी कथा लिहिण्यासाठी काय करावं, त्याबद्दलही काही सूचना द्या. अशीच एक कमेंट पण आली होती की सर आत्मचरित्र लिहायचं आहे, पण ते कसं लिहावं, काय लिहावं या संदर्भात जरा थोडंसं तुम्ही सांगाल का? तर मला वाटतं आज आपण आत्मचरित्र कसं लिहावं या संदर्भात बोलणार आहोत. मित्रांनो, आत्मचरित्र काय असतं? तर आत्मचरित्र म्हणजे आपण स्वतःबद्दल सांगतो. आत्मचरित्र लिहायचं असेल तर मला वाटतं की त्यातला 10% भाग जो आहे, जो आपण लिहिणार आहोत, पण जो 90% भाग जो आहे, जो आपल्याला विचार करून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी आपण रिमाइंड करणं आणि त्या लिहिणं, ह्या दोन गोष्टी मला वाटतं की आत्मचरित्राच्या संदर्भात जास्त महत्त्वाच्या आहेत. पण आत्मचरित्र लिहिताना होतं काय की सुरुवात कुठून करावी, कशी करावी याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका असतात. मला असं वाटतं की आत्मचरित्र कुणी लिहावं याबद्दल काही लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही लोक असेही म्हणतात की आत्मचरित्र त्यांनीच लिहावं की ज्यांनी आयुष्यामध्ये खूप काही केलेलं आहे. माझं एक वेगळं मत आहे या संदर्भात. मला असं वाटतं की आत्मचरित्र कुणीही लिहू शकतं आणि लिहावं. कारण काय आहे की आपण सपोज एखादा माणूस, त्याचं वय आता 60 आहे, अशी व्यक्ती ती या 60 वर्षाच्या वयामध्ये त्याने आयुष्यामध्ये काही ना काहीतरी केलेलं असतं. त्यांनी सुख दुःख पाहिलेलं असतं, त्यांनी मान अपमान सहन केलेले असतात. पण या सगळ्या गोष्टीकडे कधी आपण डोळसपणे पाहत नाही. आत्मचरित्र लिहिताना आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे पाहायची गरज आहे. आता हे डोळसपणे पाहणं म्हणजे नेमकं काय? तर आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात त्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपण ज्यावेळेस पाठीवरून बघतो तर त्या घटनेच्या संदर्भात आपली असलेली परिस्थिती काय आहे या गोष्टीचा आपण एक आढावा घेतो किंवा एक त्याचं विश्लेषण करतो. परत त्यावेळी आपली मानसिकता काय होती, त्यावेळेस आपली सामाजिक आर्थिक स्थिती काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला जास्त चांगल्या समजतात. याबाबत मी तुम्हाला 2 उदाहरण देतो की आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचं सिंहावलोकन करतो. आता हे सिंहावलोकन हा शब्द आला कसा? तर काही विशिष्ट अंतर चालून गेल्यानंतर सिंह जो आहे तो मागे वळून पाहतो आणि तो बघतो की आपण आता नेमकं कुठे आलेलो आहोत आणि त्याचे काही बाउंड्रीज असतात, त्या बाउंड्रीज तो समजून घेतो. तर अशा पद्धतीने एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पुढे गेल्यावर जेव्हा मागं वळून पाहतो तर त्याचं जे काही विश्लेषण करतो, तो आता सध्या कुठे आहे, त्याला कुठे जायचं आहे, किंवा त्याच्या मर्यादा काय आहे, त्याची शक्तिस्थळं काय आहेत, या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेस तो विचार करतो त्यावेळेस तो त्या गोष्टीचं सीमावलोकन करतो असं आपण म्हणतो. आता या आत्मचरित्रामध्ये बऱ्याचदा असं होतं की एक सर्वसाधारण पद्धत अशी आहे की मी स्वतःबद्दल बोलायला लागतो. स्वतःबद्दल बोलता बोलता अनेक विषयाबद्दल बोलायला लागतो. जसं आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधतो, ही एक पद्धती आहे. दुसरी एक पद्धती आहे की तुम्ही एका विशिष्ट उंचीवरती गेलेला आहात आणि त्या उंचीवरती गेल्यानंतर तुम्ही खाली बघता, त्यावेळेस खाली तुम्हाला गाव, घरे, अनेक गोष्टी दिसतात, त्या छोट्या वेळेला दिसतात. मग तुमचा मनाच्या माध्यमातून तुम्ही त्या गावामध्ये गेलं पाहिजे, त्या घरामध्ये गेलं पाहिजे, तिथल्या लोकांमध्ये गेलं पाहिजे. तर हे सगळं गाव समजून घेणं हे तुमच्या आत्मचरित्राचा भाग असू शकतो. पण हाताची 5 बोटं सारखी नसतात. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं.
काही माणसं प्रेमळ असतात, काही माणसं रागीट असतात, काही माणसं संशयी असतात, काही माणसं आनंदी असतात, तर काही महत्त्वाकांक्षी असतात. पण या सगळ्या माणसाच्या दृष्टिकोनातून हे जे जग आहे, जे वेगवेगळं दिसू शकतं. जसं आपण काळा चष्मा घातला तर जग काळं दिसतं, हिरवा घातलं तर हिरवं दिसतं. तसं वेगवेगळ्या पद्धतीची लोकं वेगवेगळे चष्मे वापरून जगाकडे पाहत असतात. आणि हा सगळा जो भाग आहे हा आत्मचरित्राचा भाग असू शकतो. आता याच्यामध्ये पण आणखी एक गोष्ट आहे की तुम्हाला आत्मचरित्र लिहिणं सगळ्यांना शक्य होतं का? तर सगळ्यांना शक्य होत नाही. व्हायला पाहिजे, झालं पाहिजे, पण होत नाही. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे भावना कागदावरती उतरण्याचं किंवा मांडण्याचं जे कौशल्य असतं ते बऱ्याचदा नसतं किंवा कमी असतं. तर हे दोन्ही कौशल्य जे आहेत ते आपल्याला विकसित करता येणे शक्य आहे. आता एक सर्वसाधारण जर आपण आत्मचरित्र लिहायचं म्हटलं, त्याच्यामध्ये कुठले भाग असू शकतात, ते एक प्रस्तावना असते की या प्रस्तावनेमध्ये आत्मचरित्र आपण का लिहितो हा भाग येऊ शकतो. मग त्यानंतर जी व्यक्तीचं आत्मचरित्र आहे त्याचा जन्म, त्याचं कुटुंब याचा परिचय येतो, बालपणच्या आठवणी येतात, त्याचं शालेय जीवन येतं, मग विद्यालयीन जीवन येतं, उच्च शिक्षण जर घेतलं असेल तर, नसेल घेतलं तर मग शालेय जीवनानंतर सरळ त्यांनी जी काही नोकरी व्यवसाय केला त्याच्याकडे आपण बघू शकतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये संघर्ष आणि अडचणी ज्या आहेत त्या आपल्याला मांडता येणं शक्य असतं. सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्य जर एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर तेही मांडता येतं. किंवा एखाद्या माणसाने जर समजा काहीही केलं नसेल तरीही त्याच्या कुटुंबासाठी त्याने जो संघर्ष केलेला आहे तो मांडणं हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आत्मचरित्र आहे. जसं आपण दृश्यम 1-2 हा चित्रपट बघितला, एक साधा माणूस आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करायला तयार असतो. आणि मला वाटतं की हा त्याग आपण सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून करीत असतो. तर हे मांडणं हा पण एक आत्मचरित्राचा भाग होतो. आपल्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये काही टर्निंग स्पॉट येतात ज्याला आपण महत्त्वाचे वळण म्हणतो. आता हे महत्त्वाचे वळण काय आहे हे समजून घेणं, ते व्यवस्थित कागदावरती मांडणं हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि शेवटी जे आहे, शेवटी आपण हे सगळा प्रपंच किंवा हे सगळं का करतो आहोत त्याचं चिंतन आणि यातून लोकांनी काय घ्यायचं किंवा याच्यातून काही आपण सकारात्मक मॅसेज देऊ शकतो का, किंवा आपण जे काही भोगलं ते लोकांनी भोगू नये यासाठी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचा चांगला विचार देऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी शेवटच्या टप्प्यामध्ये येतात. मित्रांनो, साधारणतः या 10-12 टप्प्यावरती आपण टप्पे करून आपण आत्मचरित्र लिहू शकतो. एक लक्षात ठेवा की आत्मचरित्र लिहिण्याची पद्धत खूप ओघवती असली पाहिजे. म्हणजे अगदी जो वाचक तुमचं चरित्र वाचत असतो त्याला असं वाटलं पाहिजे की कोणतरी एक मित्र आहे जो आपल्याशी संवाद साधतोय, आपल्याशी बोलतोय. तर अशा पद्धतीने आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. खरं पाहिलं तर आत्मचरित्र हा एक संवाद साधण्याचा प्रकार आहे आणि ही एका प्रकारची काउन्सिलिंग देखील आहे. म्हणजे तुम्ही रोजनिशी लिहिता का? आता रोजनिशी आणि आत्मचरित्र याच्यामध्ये साम्य असलं तरी हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. आत्मचरित्रामध्ये खूप मोठा कालखंड तुम्ही कमी पानांमध्ये म्हणजे 100-200 पानामध्ये मांडत असता. म्हणजे अगदी 50 वर्षाचा, 60 वर्षाचा, 70 वर्षाचा कालखंड तुम्ही कमी पानामध्ये मांडत असता. रोजनिशीमध्ये मात्र तुम्ही दररोज काय घडलं हे मांडत असता, पण तेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि रोजनिशीमध्ये काय असतं की एकाच वर्षामध्ये 360 दिवस असतात. म्हणजे तुम्ही जर दररोज लिहित गेलात तर ते एका वर्षाचंच ते पुस्तक तुमचं बनून जातं. जसं मला वाटतं की श्रीनाथ पेंडसे यांची एक रोजनिशी आहे, ती जर तुम्ही वाचली तर खूप सुंदर आहे ती. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून घेता येतील. तर असे अनेक रोजनिशी आणि आत्मचरित्र याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी मांडू शकता. आणि आत्मचरित्र तर खूप अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. ते सगळे आत्मचरित्र मी काय तुम्हाला त्यांची नावं सांगत नाही, तर तुम्ही
आता याचा गुगलचा जमाना आहे. जर टाईप केलं की आत्मचरित्र, की 100 लोकांची नावं येतील. त्यातली काही आत्मचरित्र तुम्ही निश्चित वाचू शकता आणि तुम्ही लिहायला सुरुवात करा. मी यावरती तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. मी अगदी व्यावसायिक दृष्टिकोनातून आत्मचरित्र लिहायला घेतलेले आहेत काही. तुम्हाला कुणाला लिहायचं असेल तर तुम्ही मला अप्रोच करू शकता. तुमचंही आत्मचरित्र लिहिण्याचं मला एक संधी तुम्ही दिलीत तर मी नक्कीच ते लिहू शकेल. किंवा तुम्ही स्वतः लिहित असाल तर तुम्हाला या संदर्भात काही मदत हवी असल्यास तीही मी करू शकतो. तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच संपर्क करा. आपण भेटू आणि यावरती विचार करू शकतो. आज ही आपल्याला वरची माहिती मी दिली. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण सातत्याने बोलत राहू आणि आपण कमेंटच्या माध्यमातून जर आपण संवाद साधला तर मला वाटतं बरंच काही आपल्याला यावरती बोलता येईल. आणि हो, मी खारघर येथे या संदर्भात काही ट्रेनिंग्स चालू करणार आहे. लिखाण कसं करावं, म्हणजे हे झालं आत्मचरित्राचा भाग. पण कथा लेखन आहे, काव्य लेखन आहे, नाट्यलेखन आहे, या सगळे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार मी स्वतः हाताळलेले आहेत, मी लिहिलेले आहेत आणि याबद्दल मी आपल्याला काही निश्चितपणे सांगू शकतो. याचं प्रशिक्षण मी आपल्याला देऊ शकतो आणि हे प्रशिक्षण आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत. ज्यांना कुणाला या प्रशिक्षणामध्ये या ट्रेनिंगमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी कृपया मला संपर्क करावं. आपण सातत्याने भेटत राहू आणि हे जे चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.